जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर जी अंतिम निवड यादी आहे ती कधी लागणार आहे, आचारसंहितेच्या पूर्वी कोणकोणती प्रक्रिया पूर्ण होऊ शकते याविषयी आपण ऑथेंटिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया आपण ती महत्त्वाची माहिती काय आहे। कारण मित्रांनो, जेव्हापासून शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा झालेली आहे किंवा त्याची जी नोटिफिकेशन आलेली आहे तेव्हापासून आपण तुमच्याकरिता जी काही ऑथेंटिक माहिती आहे, जी योग्य माहिती आहे, शासनाच्या नियमानुसार, धोरणानुसार, शासन निर्णयानुसार, नियमावलीनुसार त्या सगळ्या बाबी तुमच्यापर्यंत आजपर्यंत प्रोव्हाइड करत आलेलो आहे। आज मला तुम्हा सर्वांचं जे आहे शतशः आभार मानायचा आहे की तुमची जी साथ आहे मागच्या कित्येक दिवसांपासून, कित्येक वर्षांपासून माझ्यासोबत अशाच प्रकारे राहत आलेली आहे। त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमचं हे जे प्रेम आहे अशाच प्रकारे कायम राहील अशी देखील अपेक्षा व्यक्त करतो। मित्रांनो, मागच्या 1 वर्षापासून जेव्हापासून ही जी शिक्षक भरतीची प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे। आज 23 तारीख आहे। 23 तारीख म्हणजे जवळपास शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या त्या घटनेला 1 वर्षाचा कालावधी लोटून गेलेला आहे की जेव्हा आपली परीक्षा प्रत्यक्षामध्ये सुरू झाली होती। आता त्या दरम्यान संपूर्ण जी काही प्रोसेस आहे ती हळूहळू जी आहे कासव गतीने का होत नाही, परंतु पुढे गेली। रजिस्ट्रेशनची प्रोसेस म्हणा किंवा आपली जी काही प्रेफरन्सेस लॉक करण्याची प्रोसेस ती कंप्लीट झालेली आहे। आता सर्वांना प्रतीक्षा आहे की शिक्षक भरतीची अंतिम निवड यादी कधी लागणार आहे। कारण आता बाकीचे तर काही प्रश्न राहिलेलेच नाहीये, कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आता तुम्हाला थोडंसं डिटेल्समध्ये सांगतो की नेमकी भरतीची जी पुढची प्रोसेस आहे ती काय आहे आणि आता याद्या कुठपर्यंत रेडी झालेल्या आहे। तर मित्रांनो, जेव्हा प्रेफरन्सेस लॉक करण्याचा शेवटचा दिवस होता त्याच्या दुसऱ्या दिवसापासून जे आहे पवित्र पोर्टलची टेस्टिंग सुरू झाली होती। कारण पहिल्या दिवशी जर आपण बघितलं तर काही प्रमाणावरती मायनर टेक्निकल इश्यूज या ठिकाणी क्रिएट झाले होते, टेक्निकल ग्लिच होता, परंतु सॉफ्टवेअर एवढं अपग्रेड करण्यात आलेलं आहे, अप टू डेट करण्यात आलेलं आहे की त्यामधल्या त्रुट्या अगदी काही क्षणामध्ये दूर केल्या जाऊ शकतात आणि तसंच घडलेलं आहे। कारण या संपूर्ण भरती प्रोसेसला माननीय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे सरांनी जे आहे वैयक्तिक पातळीवर हँडल करण्याचा निर्णय या ठिकाणी जेव्हापासून घेतलेला आहे तेव्हापासून एकही समस्या या ठिकाणी शिक्षक भरतीच्या रस्त्यामध्ये थांबलेली नाहीये। ही निश्चितपणाने कौतुकास्पद बाब आहे। त्याबद्दल माननीय शिक्षण आयुक्त महोदयांचे सर्व अभियोग्यताधारकांच्या वतीने शतशः आभार। टेस्टिंग जेव्हा पहिल्या दिवशी सक्सेसफुल ठरली त्या पहिल्या दिवसाच्या नंतर महत्त्वाची प्रक्रिया होती ती म्हणजे जेवढ्या अभियोग्यताधारकांनी या ठिकाणी प्रेफरन्सेस लॉक केलेल्या आहेत त्या उमेदवारांची उतरत्या क्रमाने मेरिट यादी लावणं। बाकी कोणाचं सिलेक्शन कुठे करायचं आहे ती बाब तर वेगळी राहिलेली, परंतु त्या बाबीला हात लावण्यापूर्वी अगोदर जे आहे या लोकांची उतरत्या क्रमाने मेरिट यादी लावणं हे आवश्यक होतं। मग त्याकरिता बरीचशी क्लिष्ट प्रक्रिया करावी लागली। आपल्याला वाटते तेवढी ही सोपी पद्धत नाहीये आणि विशेषतः सर्वांना आवर्जून या ठिकाणी सांगेल की ही संपूर्ण कॉम्प्युटराइज्ड सिस्टीम आहे। यामध्ये मानवीय हस्तक्षेपाला कोणत्याही ठिकाणी वाव नाहीये। त्यामुळे यामध्ये जे आहे आपल्या मॅन्युअल पद्धतीने काहीतरी केल्या जाईल अशी जर का तुमच्या मनामध्ये शंका येत असेल तर 0.001% ही शंका जर असेल तर ती मनातून काढून टाका। यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नाही। संपूर्णतः प्रोसेस जी आहे कॉम्प्युटराइज आहे, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संपूर्ण प्रोसेस केली जाते। त्याच्यामुळे याच्यामध्ये काही घोळ होतो का, काहीतरी फ्रॉड होतो का अशी आपल्याला जे आहे स्वप्नामध्ये देखील शंका आपल्या मनामध्ये येता कामा नये। कारण ही जी संपूर्ण भरती प्रक्रिया आहे क्रिस्टल क्लिअर आहे, पारदर्शी पद्धतीनेच या ठिकाणी पार पडली जाणार आहे। आता उतरत्या क्रमाने यादी लावत असताना बरेच या ठिकाणी जद्दोजहद म्हणतो आपण त्याला उर्दूमध्ये, बरीचशी मेहनत त्यासाठी करावी लागलेली आहे। कारण काय की समान मार्क घेणारे उमेदवारांची संख्या बरीच आहे। उदाहरण म्हणून समजा जर तुम्हाला सांगितलं 110 मार्क किंवा 115 मार्कांवर 500 उमेदवार आहेत, मग त्या 500 उमेदवारांपैकी सर्वात वरच्या लेवलला म्हणजे वरच्या रँकिंगला कुणाला घ्यायचं आहे त्याकरिता काय करावं लागलं की त्याचा जो जीआर आहे तो जीआर त्या सॉफ्टवेअरला त्या जीआर प्रमाणे कमांड द्यावी लागली आणि मग जे आहे त्या सॉफ्टवेअरनं त्या पद्धतीने मेरिट यादी तयार केलेली आहे। आता काय नियम वापरला गेला ते थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो या ठिकाणी की जेव्हा समजा ते 500 उमेदवार आहे,
सेम मार्कवाले. मग त्यापैकी सर्वात वरच्या लेवलला कुणाला ठेवायचं आहे, तर वरच्या लेवलला त्या 500 उमेदवारांपैकी जो उमेदवार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असेल त्याला वरच्या क्रमांकाला घ्यायचं. त्याला घेतल्यानंतर बाकीचे जे उरलेले उमेदवार आहे, आता त्यांचे वडील तर आत्महत्याग्रस्त शेतकरी नाहीये, मग त्यांना काय करायचं आहे, ते त्या सगळ्या उमेदवारांपैकी ज्याचं वय जास्त आहे, वयाने जो सिनियर आहे त्याला वरच्या लेवलला या ठिकाणी ठेवायचा आहे, असं तो GR सांगतो. आता बॅड लक म्हणून आपण समजूया की त्याही ठिकाणी इक्वल झालं. समजा असे काही उमेदवार आपल्याला मिळाले, 25 उमेदवार असे मिळाले की ज्यांची डेट ऑफ बर्थ सेम आहे, म्हणजे त्यांचं वय सेम आहे. मग आता त्यांना काय करायचं, तर त्या सेम डेट ऑफ बर्थ असलेल्या उमेदवारांपैकी ज्याचं क्वालिफिकेशन हायर लेवलचं आहे, जास्त क्वालिफिकेशन ज्याचं आहे, त्याचा जो रँक आहे ती वरची ठेवायचा नियम आहे. आता त्यापैकी असं आपण समजूया की 1-2 उमेदवार असे आहे की ज्यांचं संपूर्ण शिक्षण इक्वल आहे, समान आहे. मग आता त्यांच्यापैकी कुणाला वरची रँक द्यायची आहे, तर मग त्यामध्ये त्याचं जे काही प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे, प्रोफेशनल क्वालिफिकेशन म्हणजे DED असेल किंवा BEd असेल, तर त्यामध्ये ज्याला जास्त पर्सेंटेज आहे त्या उमेदवाराला जे आहे वरची रँक द्यायचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आणि हा संपूर्ण पारदर्शी निर्णय आहे, कारण GR मध्ये याच गोष्टी सगळ्या नमूद करण्यात आलेल्या आहे आणि त्यामुळे त्या GR प्रमाणेच ही संपूर्ण प्रोसेस झाली. आता पहिल्यांदा ही गोष्ट झाली आणि ही फार मोठी किचकट आणि लेंदी आणि सगळ्याच अभियोग्यता धारकांना लागू असलेली गोष्ट असल्या कारणाने याला थोडासा कालावधी लागला. ती गोष्ट झाल्याच्या नंतर प्राथमिक निवड यादी तयार करण्यात आली. प्राथमिक निवड यादी म्हणजे की ज्या ज्या आस्थापनांची जाहिरात या ठिकाणी आली होती त्या त्या आस्थापनांचे उमेदवार या ठिकाणी रेडी करण्यात आले. आता त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आता ते तयार करत असताना पहिल्यांदा हे पण सांगतो तुम्हाला की तयार करत असताना 4 ते 5 क्रायटेरिया या ठिकाणी बघितल्या गेल्या. पहिलं म्हणजे तुमचं टेटचा जो काही स्कोर आहे तो बघितला जाणार, तुमचं मीडियम बघितला जाणार आहे, त्याच्यानंतर तुमचे जे काही क्वालिफिकेशन आहे ती बघितली जाणार आहे आणि तुमचा जो काही स्तर आहे तो बघितला जाणार आहे आणि त्यातल्या त्यात तुमचे जे काही प्रिफरन्सेस आहेत ते प्रिफरन्सेस बघितल्या जाणार आहे. या सगळ्या बाबींचा विचार करून एक प्राथमिक निवड यादी या ठिकाणी तयार झाल्याची माहिती मिळालेली आहे. आपले जे काही ऑथेंटिक सोर्सेस आहेत त्या सोर्सेसच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती मिळालेली आहे की प्राथमिक निवड याद्या या ठिकाणी रेडी आहेत. मग आता जो महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये ज्याला आपण बेटरमेंटचं फिल्टर म्हणूया, बेटरमेंटचं टूल म्हणूया, त्या बेटरमेंटच्या फिल्टरला यूज करणे मागच्या 2 दिवसापासून चालू करण्यात आलेला आहे. आता बेटरमेंटचं टूल हा सगळ्यात जास्त युजफुल आहे आणि त्यामुळे बऱ्याच उमेदवारांना आपलं जे काही प्रिफरन्स आहे ते कमीत कमी प्रिफरन्सेस वाली जी आस्थापना आहे ती मिळण्याची शक्यता आहे. आता बऱ्याच जणांसाठी हा बेटरमेंट टूल पहिल्यांदाच ऐकण्यात आलेला शब्द असणार आहे, कारण साहजिकची फार जुने आपले अभियोग्यता धारक आहेत 2017च्या भरतीमधले, त्यांच्यापैकी काही अभियोग्यता धारकांना हा शब्द माहिती असेल, बाकीच्यांना हा शब्द माहिती नाहीये. परंतु आपण आजपासून जे आहे हा शब्द निश्चितपणाने व्हायरल करणार आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन देखील करणार आहे. अगदी त्या शब्दाचा पूर्ण चिरफाड आपण करणार आहोत. बेटरमेंटचं टूल म्हणजे काय आहे की एकदा प्राथमिक निवड यादी तयार झाल्याच्या नंतर संबंधित उमेदवाराला त्याच्या वरच्या प्रिफरन्सेसची आस्थापना मिळू शकते का ते पाहणे, त्याला म्हणूया आपण बेटरमेंटचं टूल. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की या टूलमध्ये जे आहे पहिल्यांदा दिव्यांग जे उमेदवार आहेत त्या दिव्यांग उमेदवारांचा विचार केला जातो. उदाहरणार्थ असं आपण गृहीत धरूया की एक दिव्यांग उमेदवार आहे आणि त्या दिव्यांग उमेदवाराने 100 प्रिफरन्सेस दिले. आता प्रिफरन्सेस खूप सारे आहेत, ॲव्हरेज जर का प्रत्येक अभियोग्यता धारकांचे आपण प्रिफरन्सेस काढले तर ते 400-500 प्लस प्रिफरन्सेस जातात, विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू दोघांचे मिळून सांगत आहे. आता जर का एवढे प्रिफरन्सेस समजा आपण एक दिव्यांग उमेदवार आहे, त्या दिव्यांग उमेदवाराने या ठिकाणी 100 प्रिफरन्सेस दिले आणि त्या 100 प्रिफरन्सेस पैकी 25व्या प्रिफरन्सेसला त्याचं सिलेक्शन झालं. ठीक आहे, प्राथमिक निवड यादीमध्ये इनिशियल सिलेक्शन लिस्टमध्ये. आता बेटरमेंटच्या टूलमध्ये काय केलं जातं किंवा बेटरमेंटचा फिल्टर ज्यावेळेस यूज केला जातो त्या फिल्टरमध्ये ही गोष्ट पाहिली जाते की त्याचा 25व्या प्रिफरन्सेसला निवड झालेली आहे, 24व्या मध्ये तो बसू शकतो का हे एकदा व्हेरीफाय केला जातो, किंवा 23व्या प्रिफरन्सेसला त्याची निवड होऊ शकते का हे एकदा क्रॉस व्हेरीफाय केला जातो. ह्याला म्हणूया की बेटरमेंट फिल्टर, बेटरमेंट टूल. लक्षात येत असेल, असा प्रत्येक सिलेक्शन झालेल्या अभियोग्यता धारकाला जे आहे या फिल्टरमधून जावं लागतं. कशासाठी, तर हे आपल्या बेनिफिटसाठी आहे. की उदाहरणार्थ माझा 25वा प्रिफरन्सेस जे आहे फार लांब होता, परंतु त्याच्याऐवजी मला जर का 15व्या प्रिफरन्सेसला किंवा 20व्या प्रिफरन्सेसला जर माझी निवड झाली तर 20वा प्रिफरन्सेस माझ्या घरापासून फार जास्त लांब नाहीये. त्यासाठी उमेदवारांच्या फायद्याकरिता हा जो टूल आहे, हे जे फिल्टर आहे ते यूज केला जातोय आणि त्याची प्रोसेस सध्या चालू आहे.
आता मग सध्याच्या घडीला काय चालू आहे तर तो फिल्टर यूज करणं आहे. त्याच्यानंतर कोणती प्रोसेस आहे का तर अजिबात नाही. तर यामध्ये जे आहे पहिल्यांदा दिव्यांगाचं बघितलं जाईल, त्याच्यानंतर महिलांचं फिल्टर केलं जाईल, त्यानंतर प्रकल्पग्रस्त, त्यानंतर भूकंपग्रस्त, त्यानंतर अंशकालीन, त्याच्यानंतर खेळाडू, त्यानंतर अनाथ. आय थिंक दिव्यांगच्या नंतर अनाथ, त्याच्यानंतर महिलांना सुरुवात केली आणि त्याच्यानंतर जे काही समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदे आहेत त्या उमेदवारांना देखील बेटरमेंटचा टूल यूज केला जाणार आहे. म्हणजे प्रत्येकांना यूज केल्याच्या नंतर पुढची प्रोसेस काही आहे का तर पुढची प्रोसेस काही नसेल. म्हणजे ती असेल आपली अंतिम निवड यादी. अंतिम निवड यादीवरती एकदा कदाचित मॅन्युअली थोडंसं ओव्हरलुक केलं जाईल, याच्यामध्ये काही त्रुट्या आहेत का. जर त्यामध्ये त्रुट्या नसतील तर निश्चितपणाने यादी पब्लिश केली जाणार आहे. प्रत्येक अभियोग्यता धारकाला आपल्या आपल्या लॉगिनला आपलं सिलेक्शन झाले आहे किंवा झालेलं नाहीये, रिकमेंडेशन झाले किंवा रिकमेंडेशन झाले नाही त्याचं स्टेटस पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जी कॉमन मेरिट लिस्ट आहे ती कॉमन मेरिट लिस्ट देखील आपल्याला पवित्र पोर्टलला या ठिकाणी डाउनलोडचं जे ऑप्शन आहे त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता येतो आहे सर्वात शेवटचा प्रश्न, मग ही यादी पब्लिश कधी होणार आहे त्या संदर्भामध्ये काय सांगता येईल. त्या संदर्भामध्ये आपण जेवढी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आपण जवळपास सर्वांच्याच कॉन्टॅक्टमध्ये आहोत, प्रयत्न करतोय प्रत्येकाकडून आपल्याला माहिती मिळायला पाहिजे. काही सोर्सेसनं आपल्याला सांगितलेलं आहे की आजच्या तारखेला संध्याकाळपर्यंत जे आहे मेरिट यादी लागू शकते, कारण हा जो संपूर्ण फिल्टरचं जे काम आहे ते जवळजवळ आज संपू शकतो. आज सायंकाळपर्यंत जर ते संपलं तर यादी संध्याकाळी देखील पब्लिश होऊ शकते. आणि काही सोर्सेसच्या माध्यमातून असं सांगितलं जातं आहे की काही अजूनही काम शेवटचं जे काही ओव्हरलुक आहे ते करणं बाकी असल्या कारणाने या यादीला एक दिवस डिले होऊ शकतं. आता एक दिवस डिले म्हणजे आज आहे शुक्रवार, उद्या शनिवार आणि रविवार, हे 2 दिवस जे आहे आपण सहजपणाने सांगू शकतो की सुट्टी आहे. कारण सरकारी कर्मचाऱ्यांना त्या दिवशी जी आहे सुट्टी आहे, शनिवार रविवार, म्हणजे हे 2 दिवस जे आहे कार्यालयीन दिवसामध्ये आपण मोजू शकत नाही. मग मोस्टली प्रोबॅबिलिटी आपल्याला वाटते आहे की मंडेला निवड यादी लागू शकते. म्हणजे 2 ऑप्शन सध्याच्या घडीला आपल्या समोर आहेत. एक तर आज शुक्रवारी सायंकाळी 7-8 वाजेपर्यंतही लागू शकेल, किंवा जर आज नाही जमलं तर मग जे आहे मंडेला लागण्याची दाट शक्यता आहे असं आपण म्हणू शकतो. आता याच्या व्यतिरिक्त एक चांगली गोष्ट ही आहे की ज्या पद्धतीने आयुक्त कार्यालयाच्या वतीने ही जी संपूर्ण भरती प्रोसेस आहे त्याला विशेष प्राधान्य देण्यात आलं. आता विशेष प्राधान्य देण्यात आलं त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की फक्त दिवसा काम होत नाहीये यादींवर. एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त दिवसा काम होत नाहीये तर आयुक्त ऑफिसच्या वतीने याच्यावरती 2 टीम बनवण्यात आलेल्या आहे. एक टीम दिवसा काम करते आहे, एक टीम सायंकाळी म्हणजे रात्री देखील काम करते आहे. आणि त्याचमुळे एवढ्या कमी कालावधीमध्ये याद्यांचं काम कंप्लीट झालेलं आहे. याबद्दल निश्चितपणाने सर्व अभियोग्यता धारकांच्या वतीने आपण आयुक्त महोदयांचे आभार व्यक्त करूया, कारण त्यांनी आतापर्यंत भरतीच्या रस्त्यामध्ये जे काही अडथळे आले होते त्यांना अगदी क्षणाचाही विलंब न लावता जे आहे दूर करण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला आणि हे निश्चितपणाने वाखाणण्याजोगं काम आहे. त्याबद्दल सगळ्या अभियोग्यता धारकांच्या वतीने आयुक्त महोदयांचे आभार व्यक्त करायला हरकत नाही. ज्या पद्धतीने त्यांनी 2 टीमा बनवल्या की एक दिवसा आणि एक सायंकाळी देखील त्याच्यावरती काम करेल, त्या पद्धतीने जर का त्यांनी ॲडिशनल काम दिलं की ठीक आहे आपल्याला शनिवारी देखील आपल्याला ऑफिस ओपन ठेवायचं आहे, जसं की प्रेफरन्सेस लॉक करण्याच्या कालावधीमध्ये अगदी शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी जे आहे ऑफिस उघडं होतं. ज्या अभियोग्यता धारकांनी रविवारी ऑफिसला गेले असेल त्यांना त्याचा अनुभव असणार आहे. किंवा जेव्हा जाहिराती अपलोड करण्याची प्रोसेस चालू होती, जाहिराती अपलोड करण्याच्या प्रोसेसच्या ड्युरेशनमध्ये देखील रविवारी आणि शनिवारी ऑफिस ओपन होतं. तसं जर का घडलं तर निश्चितपणाने आपल्याला शनिवार रविवारी देखील गुड न्यूज पाहायला मिळू शकते. त्यामुळे मित्रांनो आता फार जास्त पॅनिक होऊ नका. जवळजवळ जे आहे सगळ्या याद्या रेडी आहे. आता फक्त आपल्याला प्रतीक्षा आहे ती पब्लिश होण्याची. आणि तुम्हा सर्वांचं देखील निश्चितपणाने मी कौतुक करेल की आता सध्या जे वातावरण शांत आहे, म्हणजे सोशल मीडियावर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अफवा पाहायला मिळत नाहीये, कोणत्याही प्रकारची भांडणं पाहायला मिळत नाहीये किंवा हेवे दावे पाहायला मिळत नाहीये. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. आम्ही लोकांनी बराच प्रयत्न केलेला आहे की ज्या काही अफवा असतील त्या दाबण्याचा प्रयत्न करतोय, किंवा जी काही ऑथेंटिक माहिती आहे तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करण्यासाठी आम्ही लोकांनी खूप मेहनत घेतलेली आहे. कारण मीच नव्हे, माझ्यासारखे जे बरेच जण आहेत जे की तुम्हाला ऑथेंटिक माहिती पुरवण्यासाठी प्रयत्न करतायत, त्या सगळ्यांनी देखील यासाठी खूप सारी मेहनत घेतलेली आहे आणि त्याचं फलित देखील आपल्याला मिळतं आहे की सध्या वातावरण बऱ्यापैकी शांत आहे. तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट असेल की आणखीन 2 दिवस किमान जी आहे ही शांतता अशीच ठेवा, है ना. याच्या त्याच्या भूलथापांना बळी पडू नका आणि जे न्यूज बुलेटिन आहे, ऑफिशियल न्यूज बुलेटिन आहे त्याच्यावरतीच आपली नजर ठेवा.
आणि त्याच्या माध्यमातून मिळालेली जी माहिती आहे केवळ आणि केवळ तीच ऑथेंटिक समजा, जेणेकरून तुम्हाला जे आहे कोणी भुलवणार नाही, कोणी तुम्हाला जे आहे आपल्या अफवांना बळी पडायला लावणार नाही। त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार आहे। आता आपल्या हातामध्ये एकच गोष्ट आहे की राहिलेले 1 दिवस 2 दिवस किंवा हार्डली 3 दिवस जे काही आहे, सोमवारपर्यंत शेवटची डेडलाईन आपण देऊन टाकूया सोमवारची। सोमवारपर्यंत आपल्या हातामध्ये एकच आहे की आपल्या हातामध्ये आहे फक्त प्रार्थना करणे। आपण आपल्या ईश्वराला निश्चितपणाने प्रार्थना करूया की देवा, मी आतापर्यंत जी काही मेहनत घेतलेली आहे ती मेहनत माझी फळाला येऊ दे। मी माझं काम चोख बजावलेलं आहे, परीक्षा दिली, रजिस्ट्रेशन केलं, प्रेफरन्सेस लॉक केले आणि आता मी आरामात आहे। आता मी फक्त तुझी प्रार्थना करतो आहे। आता तुझं काम आहे की त्या सिलेक्शन लिस्टमध्ये माझं नाव आलं पाहिजे, एवढंच करा। बाकी अफवांपासून दूर राहा। जी काही महत्त्वाची न्यूज असेल, ऑथेंटिक न्यूज असेल, ती मी माझ्या वतीने तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करेल। आणि हो, पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल जे काही बुलेटिन आहे त्याच्यावरती नजर ठेवा। निश्चितपणाने लवकरात लवकर तुम्हाला जे आहे गुड न्यूज मिळणारच आहे। सर्वांना शिक्षक भरतीच्या निवड यादीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा।